नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत? अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे. मी प्रोफेसर एस सूर्यवंशी आपलं सरस्वती कॉमर्स अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या क्लासेसचे ऑनलाईन बॅचेस ऑलरेडी स्टार्ट झालेले आहेत आणि क्लासेसचं ॲप ही सरस्वती कॉमर्स अकॅडमी ई लर्निंग या नावाने प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. तुम्ही ॲपद्वारे किंवा खाली दिलेल्या मोबाईल नंबरद्वारे आपली ॲडमिशन्स कन्फर्म करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात केली आहे आपल्या 12वी मधील पार्टनरशिप फायनल अकाउंट या चॅप्टरला, ज्याच्यामध्ये आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये ट्रेडिंग अकाउंट या कन्सेप्टबद्दल चर्चा केलेली आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस याच्यामधील डिफरन्स आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्स कसे ओळखायचं, प्रत्येक आयटमचा मीनिंग काय असतो हे आपण आजच्या लेक्चरच्या द्वारे पाहणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूया की पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय. एक्सपेन्सेस कनेक्टेड विथ परचेसेस ऑफ गुड्स आर कॉल्ड ॲज डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय, तर जे परचेसेसच्या रिलेटेड असतात त्याला आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो. हे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर लक्ष द्या. इन शॉर्ट, expenses related to purchases, production or manufacturing of goods or factory related expenses are known as direct expenses. तर विद्यार्थी मित्रांनो, जे पर्चेसेस रिलेटेड, प्रोडक्शन किंवा मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड किंवा फॅक्टरी रिलेटेड एक्सपेन्सेस असतात त्याला आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणतो. आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड ॲट डेबिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. डायरेक्ट एक्सपेन्सेस कुठं रेकॉर्ड करतो आपण? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. चला तर मग आता आपण याच्या पुढचा पॉईंट पाहूया, जो आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय? ज्या पद्धतीनं डायरेक्ट एक्सपेन्सेस हे परचेसेस ऑफ गुड्स किंवा फॅक्टरीच्या रिलेटेड असतात, सेम त्याच मिनिंगनुसार जे एक्सपेन्सेस सेल्स ऑर ऑफिस रिलेटेड असतात, लक्ष द्या, जे एक्सपेन्सेस सेल ऑफ गुड्स और ऑफिस रिलेटेड असतात त्याला आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणून ओळखतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑफिस और ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, फायनान्शियल एक्सपेन्सेस, सेलिंग और डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस आर नोन ॲज इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. कोणते एक्सपेन्सेस? ऑफिस, ॲडमिनिस्ट्रेशन, फायनान्शियल, सेलिंग और डिस्ट्रीब्यूशन और ऑफिस रिलेटेड एक्सपेंसेस. लक्ष द्या. इन शॉर्ट, एक्सपेंसेस रिलेटेड टू ऑफिस, एडमिनिस्ट्रेशन, फायनान्स, सेल्स और डिस्ट्रीब्यूशन ऑफ गुड्स आर नोन ॲज इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कुठे रेकॉर्ड करत असतो आपण? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड ॲट डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग चला तरी प्रत्येक एक्सपेंडिचर डिटेलमध्ये पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला पहिला हेड आहे, पहिलं अकाउंट आहे ज्याचं नाव आहे ड्युटी. ड्युटी म्हणजे काय? लक्ष द्या. किती प्रकारच्या ड्युटी असतात? आहे लक्ष? चला तर मग ड्युटी म्हणजे काय? ड्युटी इज अ फॉर्म ऑफ टॅक्सेशन लेविड ऑन सर्टेन गुड्स, सर्व्हिसेस और ट्रान्झॅक्शन्स दॅट आर इम्पोर्टेड और एक्सपोर्टेड. जे ट्रान्झॅक्शन्स इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचे असतात, ज्याच्यामध्ये आपण काय करतोय? गुड्स किंवा सर्व्हिसेस इम्पोर्ट करतोय किंवा एक्सपोर्ट करतो. काय असतं इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट ते या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. तर ड्युटी हा एक टॅक्सचा प्रकार आहे. ड्युटी इज अ फॉर्म ऑफ टॅक्सेशन. कशावरती लावला जातो? लेविड ऑन गुड्स और सर्व्हिसेस, किंवा जे इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन्स आहेत, इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन ज्याला आपण काय म्हणून ओळखतो? इम्पोर्ट और एक्सपोर्ट. या इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शनच्या केसमध्ये ड्युटी लागली जाते. मग कोणत्या ड्युटीज असतात? तर लक्ष द्या.
आपला ड्युटी मधला पहिला पॉइंट आहे कस्टम ड्युटी. लक्ष द्या, जी इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन मध्ये म्हणजेच इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट मध्ये जी ड्युटी लागते त्याला कस्टम ड्युटी म्हणतात. व्हॉट इज कस्टम ड्युटी? राईट डाऊन इट. Customs duty is the tax levied on import and export of goods. जे इंटरनॅशनल ट्रेड आहे, जे इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन आहे, म्हणजेच इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट आहे, त्या इम्पोर्ट एक्सपोर्टच्या केसमध्ये जी ड्युटी चार्ज केली जाते त्याला कस्टम ड्युटी म्हणून ओळखलं जातं. राईट डाऊन इट ऑन इन युअर नोटबुक. लिहून घ्यायचं प्रत्येक पॉइंट. मग इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट काय असतं? आपण इम्पोर्ट कशाला म्हणतो आणि एक्सपोर्ट कशाला म्हणतो? उदाहरणार्थ लक्ष द्या, हा आपला भारत इंडिया आहे आणि त्याच्या शेजारील काही देश आहेत, उदाहरणार्थ पाकिस्तान, चायना, अफगाणिस्तान, म्यानमार. हे आपल्या इंडियाच्या जवळपासचे देश आहेत. आधी आपण इम्पोर्ट समजून घेऊयात. समजा चायना या कंट्रीमधून आपण आपल्या इंडियामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये काही गुड्स परचेस करतोय, बाय करतोय. कुठून? आउटसाइड द कंट्री. इंडियाच्या बाहेरून आपण इंडियामध्ये काही गुड्स परचेस करतोय, बाय करतोय किंवा गुड्स ब्रिंग करतोय. काय करतोय? गुड्स ब्रिंग करतोय. त्याला इम्पोर्ट म्हणलं जातं. काय आहे इम्पोर्ट? तर वेन गुड्स आर ब्रिंग और बाय फ्रॉम आउटसाइड इंडिया, आउटसाइड कंट्री, फ्रॉम अब्रॉड. दुसऱ्या देशातून ज्यावेळेस आपण आपल्या इंडियामध्ये किंवा आपल्या कंट्रीमध्ये अदर कंट्रीमधून गुड्स परचेस करतोय, या इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शनला म्हणायचं इम्पोर्ट ऑफ गुड्स. मग काय असतं इम्पोर्ट ऑफ गुड्स? राईट डाऊन इट. इम्पोर्ट ऑफ गुड्स मीन्स ब्रिंग और बाय गुड्स टू वन कंट्री फ्रॉम अब्रॉड, दॅट इज फ्रॉम अनदर कंट्री. Import and export are part of international trade. It is related to purchase of goods. तर इम्पोर्ट कशाचा रिलेटेड आहे? इम्पोर्ट हा जो खर्च आहे त्याच्यामध्ये जे आपण ट्रान्झॅक्शन करतोय ते परचेसेस ऑफ गुड्सच्या रिलेटेड आहे इम्पोर्ट. म्हणजे आपण दुसऱ्या देशातून आपल्या देशामध्ये गुड्स परचेस करतोय. नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपली एक्सपोर्ट ऑफ गुड्स. सेम एक्झाम्पल, ज्याच्यामध्ये आपण काय करतोय, आपल्या कंट्रीमधून दुसऱ्या कंट्रीमध्ये गुड्स सेल करतोय. इम्पोर्ट इज द परचेस रिलेटेड ट्रान्झॅक्शन अँड एक्सपोर्ट इज सेल्स रिलेटेड ट्रान्झॅक्शन. पण सेल आपल्या कंट्रीमध्ये करत नाही, लोकल मार्केट किंवा नॅशनल मार्केटमध्ये सेल नाहीये, हे इंटरनॅशनल मार्केटमध्ये सेल आहे. उदाहरणार्थ आपण इंडियामधून, आपल्या महाराष्ट्रातून पाकिस्तानमध्ये गुड्स सेल करतो. इंडियामधून पाकिस्तान या कंट्रीमध्ये, अदर कंट्रीमध्ये गुड्स आपण सेल करतोय. मग या सेल होणाऱ्या ट्रान्झॅक्शनला, या इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शनला आपण एक्सपोर्ट म्हणत असतो. ज्याच्यामध्ये आपण आपल्या कंट्रीमधून अदर कंट्रीमध्ये गुड्स सेल करतोय, त्या ट्रान्झॅक्शनला एक्सपोर्ट ऑफ गुड्स म्हणायचं. तर काय असतं एक्सपोर्ट ऑफ गुड्स? Export of goods means goods produced in one country are sold into another country. Import and export are part of international trade. It is related to sale of goods. Export is related to sale of goods. विद्यार्थी मित्रांनो, मी बोलत असताना एखाद्या वेळेस एखादा शब्द उच्चार चुकू शकतो, तर त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करत चला. काय असतं एक्सपोर्ट ऑफ गुड्स? Export of goods means goods produced in one country are sold into another country. एका देशातून, ज्या देशात वस्तू तयार झालेल्या आहेत, प्रोडक्शन झालेले आहेत, त्या देशातून आपण अदर कंट्रीमध्ये सेल करतोय आणि त्या सेल्सच्या ट्रान्झॅक्शनला काय म्हणायचं? एक्सपोर्ट. हे इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन आहे, इंटरनॅशनल ट्रेड मध्ये येणारं ट्रान्झॅक्शन आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण फायनल अकाउंटिंग करत असताना या कस्टम ड्युटी किंवा ड्युटी या टॅक्स रिलेटेड ट्रान्झॅक्शनचा इफेक्ट काय होतो ते पाहूया. तर आपण या ठिकाणी पाहिलं की 3 प्रकारच्या ड्युटी पाहिल्या,
ज्याला मेनली आपण एकाच नावानं ओळखतो, कस्टम ड्युटी या नावानं ओळखतो. आता कस्टम ड्युटी म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये इम्पोर्ट ड्युटी पण आली आणि एक्सपोर्ट ड्युटी सुद्धा आली. पण विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्या ट्रेडिंग ट्रायल बॅलन्समध्ये फक्त कस्टम ड्युटी असा वर्ड दिलेला असेल तर त्याचा इफेक्ट आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला करायचा आहे. कुठं करायचा आहे? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला कस्टम ड्युटी या आयटमचा, या अकाउंटचा. नेक्स्ट आहे आपला इम्पोर्ट ड्युटी. तर इम्पोर्ट ड्युटीचा इफेक्ट आपल्याला प्रॉफिट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला करायचा आहे, कारण इम्पोर्ट ड्युटी ही परचेस रिलेटेड आहे. ज्यावेळेस आपण अदर कंट्रीमधून गुड्स परचेस करतोय त्यावेळेस त्याला आपण इम्पोर्ट ड्युटी म्हणत असतो. तर इम्पोर्ट ड्युटीचा इफेक्ट आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला करायचा. आणि जी एक्सपोर्ट ड्युटी आहे, एक्सपोर्ट ड्युटी म्हणजे काय? सेल्स रिलेटेड आहे. मग सेल्स रिलेटेड हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतात. सेल ऑफ गुड्स रिलेटेड एक्सपेन्सेस हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतात आणि त्याचा इफेक्ट आपण कुठं करतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. तर या पद्धतीने या ज्या 3 ड्युटी आहेत, कस्टम ड्युटी, इम्पोर्ट ड्युटी आणि एक्सपोर्ट ड्युटी, एडिटिंग करत असताना थोडी चूक झालेली आहे. पहिला पॉईंट लक्षात ठेवा, कस्टम ड्युटी आहे ज्याला आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचं आहे. इम्पोर्ट ड्युटी आणि कस्टम ड्युटी आर रेकॉर्डेड ॲट ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड and export duty is recorded at profit and loss account debit side. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली पुढची कन्सेप्ट आहे वेजेस. काय असतं वेजेस? लक्ष द्या. वेज मीन्स कॉम्पेन्सेशन पेड टू एम्प्लॉईज ऑन अन आवरली, वीकली और मंथली बेसिस. वेजेस आर पेड टू प्रोडक्शन वर्कर्स. आपण वेजेस कुणाला पेड करतो? जे प्रोडक्शन करणारे, जे फॅक्टरीमध्ये जे काम करणारे वर्कर आहेत त्या वर्कर्सला वेजेस पे करत असतो. आणि वेजेस हे आवरली बेसिसवर पेड केले जातात किंवा वीकली बेसिसवर. मॅक्झिमम टाइम ते आवरली किंवा वीकली बेसिसवर पेड केले जातात. आणि वेजेस हे फॅक्टरी रिलेटेड एक्सपेंडिचर आहे, प्रोडक्शन रिलेटेड एक्सपेंडिचर आहे, म्हणून आपण त्याला ट्रेडिंग अकाउंटमध्ये रेकॉर्ड करत असतो आणि त्याला आपण डायरेक्ट एक्सपेंडिचर म्हणून ओळखतो. लक्ष द्या. Therefore, wages are production related expenses. It is direct expenditure recorded at debit side of trading account. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली पुढची कन्सेप्ट आहे सॅलरी. काय असते सॅलरी? ज्या पद्धतीने आपण वेजेस हे फॅक्टरी मध्ये काम करणाऱ्या वर्कर्सला देतो, सेम जे एम्प्लॉई, जे ऑफिसर्स, मॅनेजर्स हे ऑफिसमध्ये काम करतात, त्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एम्प्लॉईला जे आपण पेमेंट देत असतो त्याला सॅलरी म्हणून ओळखतो. सॅलरी मीन्स कॉम्पेन्सेशन पेड टू एक्झिक्युटिव्ह, मॅनेजर्स, प्रोफेशनल्स, ऑफिस एम्प्लॉईज एटसेट्रा. जे ऑफिसमध्ये किंवा आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये व्हाईट कॉलरवाले जे लोक असतात, जे एक्झिक्युटिव्ह आहेत, जे मॅनेजर्स आहेत, जे CEO आहेत, जे कंपनीचे डायरेक्टर्स आहेत, त्यांना जे आपण रिम्युनरेशन देतोय, कॉम्पेन्सेशन देतोय, त्याला आपण सॅलरी म्हणून ओळखतो. मग सॅलरी हे ऑफिस रिलेटेड एक्सपेंडिचर आहे, ऍडमिनिस्ट्रेशन रिलेटेड एक्सपेंडिचर आहे, मग त्याला आपण इनडायरेक्ट एक्सपेंडिचर म्हणून क्लासिफाय करतो. Therefore, salary paid is office related expenses. It is indirect expenditure recorded at debit side of profit and loss account. त्याला कुठे रेकॉर्ड करायचं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, कारण हे ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन रिलेटेड एक्सपेंडिचर आहे. मग याच्यामध्ये दिले येणारे जे इतर आयटम आहेत ते आपल्याला डिटेलमध्ये पाहिजेत, जे सिमिलर नेम ना असणार आहेत, मग त्यांना कुठं रेकॉर्ड करायचं? पॉईंट नंबर 1, वेजेस. आताच पाहिलं, वेजेस हे प्रोडक्शन रिलेटेड, फॅक्टरी रिलेटेड एक्सपेंडिचर आहे, त्याला आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करत असतो. आणि नंबर 2, सॅलरी. सॅलरी हे ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन रिलेटेड एक्सपेंडिचर आहे, त्याला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करतो.
मग ह्या सिमिलर नेमचे जे आयटम आहेत ते ओळखायचे आपल्याला. पुढचा आयटम आहे प्रोडक्शन ऑर मॅन्युफॅक्चरिंग वेजेस. प्रोडक्शन ऑर मॅन्युफॅक्चरिंग वेजेस. तर हे नावामध्येच आहे. नुसतं वेजेस म्हणलं काय किंवा प्रोडक्शन ऑर मॅन्युफॅक्चरिंग वेजेस म्हणलं काय, त्याचा अर्थ तोच होतो. वेजेसच आहेत ते जे फॅक्टरी रिलेटेड आहेत, त्याला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करायचं. वेजेस आणि प्रोडक्शन ऑर मॅन्युफॅक्चरिंग वेजेसचा अर्थ सेम येतो. तिसरा एक आयटम आहे जो आहे प्रोडक्टिव्ह वेजेस. सेम तोच आयटम. ज्या केसमध्ये आपण वेजेस पेड केल्यानंतर आपल्या फॅक्टरीमध्ये प्रोडक्शन इन्क्रीज होत असेल, त्या इन्क्रीज होणाऱ्या प्रोडक्शनलाच आपण प्रोडक्टिव्ह वेजेस म्हणतो. ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडलाच रेकॉर्ड करायचं. आणि जे अनप्रोडक्टिव्ह वेजेस आहे त्याच्यामुळं आपल्या फॅक्टरीमध्ये होणारं जे प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन इन्क्रीज होत नाही. अनप्रोडक्टिव्ह वेजेसमुळं आपल्या फॅक्टरीमध्ये होणारं प्रोडक्शन इन्क्रीज होत नाही. उदाहरणार्थ काही टेक्निकल टीम असेल, ते फक्त काय करते, मेंटेनन्सचं काम करते. किंवा फॅक्टरीमध्ये काम करणारा वॉचमॅनमुळं प्रोडक्शनवरती काय इफेक्ट होतो का? आपण जे वॉचमॅनला पगार देतोय, कॉम्पेन्सेशन देतोय, त्याच्यामुळं प्रोडक्शनवरती काहीच इफेक्ट होत नाही. ते अनप्रोडक्टिव्ह वेजेस आहे. म्हणजे वॉचमॅन ह्या फॅक्टरीचा आहे किंवा मेंटेनन्स टीम फॅक्टरीमध्ये काम करते, पण ती डायरेक्टली प्रोडक्शनच्या रिलेटेड नाहीये. मग ती इनडायरेक्ट एक्सपेंडिचर मध्ये जातात प्रोडक्टिव्ह वेजेस. आणि अनप्रोडक्टिव्ह वेजेस हे इनडायरेक्ट एक्सपेंडिचर मध्ये जातात आणि प्रोडक्टिव्ह वेजेस हे डायरेक्ट एक्सपेंडिचर मध्ये जातात. म्हणून प्रोडक्टिव्ह वेजेस हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करायचे आणि अनप्रोडक्टिव्ह वेजेस हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करायचे. नेक्स्ट आयटम आहे आपला वर्क्स मॅनेजर्स सॅलरी. आता वर्क्स हा शब्द कुठं कशाच्या रिलेटेड आहे? फॅक्टरीच्या रिलेटेड आहे. ऑफिसमध्ये जे काम असतं त्याला आपण जॉब म्हणतो आणि फॅक्टरीमध्ये जे वर्क चालतं त्याला वर्क म्हणून ओळखतो आपण. त्याला त्या कामाला वर्क म्हणून ओळखतो. वर्क्स मॅनेजर सॅलरी म्हणजे जे फॅक्टरीमध्ये काम करणारा मॅनेजर आहे त्याचे पेमेंट. मग ते फॅक्टरी रिलेटेड एक्सपेंडिचर आहे, डायरेक्ट एक्सपेंडिचर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करायचं. आणि नेक्स्ट आहे आपलं वेजेस अँड सॅलरी. ह्या आयटमकडे लक्ष द्या. याचा अर्थ काय? वेजेस अँड सॅलरी असं लिहिले. याचा अर्थ वेजेसचा जो एक्सपेंडिचरचा पोर्शन आहे तो सॅलरीपेक्षा जास्त आहे. वेजेस वरती जास्त खर्च होते आणि अकाउंटंटनं हे हेड बनवताना एकत्र बनवले दोन्ही. मग इथं वेजेस अगोदर दिलेले आहेत, वेजेसचा पोर्शन जास्त आहे. मग वेजेस कुठं रेकॉर्ड करतो? ट्रेडिंगच्या डेबिटला. मग वेजेस अँड सॅलरी सुद्धा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचं. सेम सॅलरी अँड वेजेस. आता सॅलरी अँड वेजेस म्हणजे काय? तर याच्यामध्ये सॅलरीचा पोर्शन जास्त आहे. फॅक्टरी मधल्या पेमेंटपेक्षा ऑफिस मधलं जे एम्प्लॉईचं पेमेंट आहे ते जास्त आहे. अकाउंटंटनं दोन्ही हेड कंबाईन केलेत. का? तर वेजेसचा पोर्शन कमी आहे, सॅलरीचा जास्त आहे. मग अगोदर सॅलरी वर्ड आहे तर त्या वर्डनुसार सॅलरी रेकॉर्ड करतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. त्याच पद्धतीने आपण सॅलरी अँड वेजेस सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं पुढचा आपला इनडायरेक्ट एक्सपेंडिचरचा हेड आहे कॅरेज. काय असतं कॅरेज? तर कॅरेज इज ट्रान्सपोर्टेशन एक्सपेंडिचर. आपण जे बिझनेसमध्ये वाहतूक करतो त्या वाहतुकीचा जो खर्च आहे त्याला आपल्या अकाउंटिंग भाषेमध्ये कॅरेज म्हणून ओळखलं जातं. तर लक्ष द्या. कॅरेज मीन्स कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन goods into a business from a supplier as well as cost of transporting goods from a business to its customers. म्हणजे ज्यावेळेस आपण आपल्या सप्लायर कडून खरेदी केलेल्या गुड्स आपल्या बिझनेसमध्ये घेऊन येतोय त्यावेळेसचा जो ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आहे ऍज अ बायर म्हणून आपल्याला बिअर करावा लागतो. ट्रान्सपोर्टेशन एक्सपेंडिचर मॅक्झिमम टाइम बायर बिअर करतो. मग ज्यावेळेस आपण एखाद्याकडून गुड्स परचेस केलेले त्यावेळेस जे कॅरेज पेड करतो त्याला कॅरेज असं म्हणायचं. त्या ट्रान्सपोर्टेशन कॉस्टला कॅरेज म्हणायचं. आता काही केसेसमध्ये
आपल्याला बिअर म्हणजे आपण वस्तू जर सेल करत असेल तर काही केसेसमध्ये आपल्याला सेल केलेल्या गुड्स वरती पण कॅरेज बिअर करावं लागतं. म्हणजे गुड्स आपण आपल्या बिझनेस मधून आपल्या कस्टमर्सला सेल करतोय, त्या केसमध्ये पण जे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट येते त्याला कॅरेज म्हणून ओळखलं जातं. मग दोन प्रकारचे कॅरेज आपल्याला एक्झाम मध्ये दिले जाते. नंबर 1 कॅरेज इनवर्ड आणि नंबर 2 कॅरेज आउटवर्ड. काय अर्थ आहे कॅरेज इनवर्डचा तर लक्ष द्या. चार्जेस इनकर्ड फॉर ट्रान्सपोर्टेशन while purchasing goods are known as carriage inward. लक्षात घ्या, जेव्हा आपण गुड्स परचेस करतो, पर्चेसिंग ऑफ गुड्स, आणि त्यावेळेस जे आपण कॅरेज पेड करतो म्हणजे कॅरेज इनवर्ड, बिझनेस मध्ये गुड्स येत आहेत त्यावेळेस ट्रान्सपोर्टेशन जी कॉस्ट आहे त्या ट्रान्सपोर्टेशन कॉस्टला कॅरेज इनवर्ड म्हणतात. कॅरेज आउटवर्ड कशाला म्हणतात तर चार्जेस इनकर्ड फॉर ट्रान्सपोर्टेशन while selling goods by a business is known as carriage outward. कॅरेज आउटवर्ड काय असतं, जेव्हा आपण गुड्स सेल करतोय आणि सेलच्या केसमध्ये आपल्याला काही वेळेसच ट्रान्सपोर्टेशन खर्च पेड करावे लागतात, नाहीतर बायरच पेड करत असतो. आपला जो कस्टमर आहे तोच ट्रान्सपोर्टेशन एक्सपेन्सेस बिअर करत असतो. पण काही केसमध्ये सेलर सुद्धा ट्रान्सपोर्टेशन एक्सपेंडिचर बिअर करतात. मग त्या केसमध्ये आपण काय करत असतो, जे ट्रान्सपोर्टेशन एक्सपेंडिचर पेड करतो त्याला कॅरेज आउटवर्ड असं म्हणायचं. मग हे सेल्सच्या रिलेटेड आहे कॅरेज आउटवर्ड, आणि कॅरेज इनवर्ड हे परचेसच्या रिलेटेड आहे. लक्ष द्या, इट इज रिलेटेड टू परचेसेस ऑफ गुड्स, देअरफॉर इट इज डायरेक्ट एक्सपेन्सेस, whereas carriage outward is related to sales of goods, therefore it is indirect expenditure. मग डायरेक्ट एक्सपेंडिचर कुठे रेकॉर्ड करतो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. कॅरेज इनवर्ड इज रेकॉर्डेड ॲट डेबिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट, वेअर ॲज कॅरेज आउटवर्ड इज रेकॉर्डेड ॲट डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हा डिफरन्स आहे कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्ड मध्ये. मग ट्रान्सपोर्टेशन रिलेटेड आणखीन काही एक्सपेंडिचर्स आहेत जे ट्रान्सपोर्टेशनच्या रिलेटेड आहेत. कोणते ते आपण या ठिकाणी कम्पेअर करून पाहूयात, जे ट्रान्सपोर्टेशनच्या रिलेटेड आहेत. उदाहरणार्थ पुढचा पॉइंट आहे आपला कॅरेज. आता कॅरेज म्हणलं काय किंवा कॅरेज इनवर्ड, सहसा बायर कॅरेजचा खर्च पे करत असतो. म्हणजे आपण बायर होतोय म्हणजे आपण गुड्स परचेस केलेले आहेत. म्हणून नुसतं कॅरेज म्हणलं काय आणि कॅरेज इनवर्ड म्हणलं काय, दोन्हीचा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडलाच होत असतो. दोन्हीचा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडलाच होतो. कॅरेज आणि कॅरेज इनवर्डचा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. आणि कॅरेज आउटवर्ड, आउटवर्ड सेल ऑफ गुड्स रिलेटेड एक्सपेंडिचर आहे, त्याला आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड करायचं. नेक्स्ट आपला ट्रान्सपोर्टेशन एक्सपेंडिचर आहे फ्रेट. ज्या वेळेस आपण गुड्स रेल्वे किंवा एअरनं ट्रान्सपोर्ट करत असतो, रेल्वे किंवा एरोप्लेननं गुड्स ट्रान्सपोर्ट करतो, त्यावेळेस ट्रान्सपोर्टेशन एक्सपेंडिचरला फ्रेट म्हणून ओळखलं जातं. तर फ्रेट हे परचेसच्या रिलेटेड एक्सपेंडिचर आहे, कारण आपण गुड्स परचेस केल्यानंतर बायर आहोत आणि बायरलाच ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट बिअर करावी लागते. मग फ्रेट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड केलं जाईल. कुठे रेकॉर्ड केलं जाईल, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. नेक्स्ट ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे डॉक चार्जेस. आता हे सुद्धा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे जे आपण परचेस ऑफ गुड्सच्या वेळेस इन्कर्ड करतो असतो, खर्च करत असतो. डॉक चार्जेस म्हणजे काय, ज्यावेळेस आपण परचेस केलेल्या गुड्स या पोस्टानं आलेल्या आहेत, डाक, हिंदीमध्ये पोस्टाला डाक म्हणून ओळखलं जातं. मग ज्यावेळेस आपण परचेस केलेल्या गुड्स पोस्टानं आपल्या बिझनेसमध्ये येतात, त्या केसमध्ये त्याला डॉक चार्जेस म्हणून ओळखतो. आणि ते डॉक चार्जेस हे परचेस ऑफ गुड्सच्या रिलेटेड आहेत, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड करायचे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ सेल्समन. सेल्समन
ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहेत, पण कशाचे? सेल्समनचे आहेत. मग सेल्समन हे गुड्स सेल करण्यासाठी आपल्याला मदत करतात बिझनेसमध्ये. मग ते सेल्समनच्या पेमेंट जे आहे, जे ट्रॅव्हलिंग एक्सपेंडिचरचं पेमेंट आहे, ते सेल्सच्या रिलेटेड आहे, सेल्स ऑफ गुड्सच्या रिलेटेड आहे. त्याला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करणार. एक्सपेंडिचर हे डेबिटलाच रेकॉर्ड होतील, एक तर ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड होतील किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होतील. पुढचा आपला ट्रान्सपोर्टेशन खर्च आहे कन्व्हियन्स. आता कन्व्हियन्स म्हणजे काय? तर जे लोकल ट्रॅव्हलिंग असते, आपण ज्या ठिकाणी राहतोय त्या ठिकाणी जी लोकल ट्रॅव्हलिंग होते, त्या लोकल ट्रॅव्हलिंगला आपण कन्व्हियन्स म्हणून अकाउंटिंगच्या भाषेमध्ये ओळखतो. समजा आपल्या कंपनीमध्ये जे काम करणारे जे ऑफिसर्स आहेत, त्या ऑफिसर्सला आपण त्यांच्या होम टाउन वरून, त्यांच्या घरून आपल्या जॉबच्या प्रिमाइसेस पर्यंत येण्यासाठी जे आपण बस फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेली आहे, मग ते जे दररोजचा ट्रॅव्हलिंगचा एक्सपेंडिचर आहे, जी कंपनी बिअर करते, त्याला आपल्या अकाउंटिंगच्या भाषेमध्ये कन्व्हियन्स म्हणायचं, जे लोकल ट्रॅव्हलिंग एक्सपेंडिचर आहे. आणि याला आपल्याला हे प्रोडक्शनच्या रिलेटेड नाहीये, इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचं. अशा पद्धतीनं आपण ट्रान्सपोर्टेशन एक्सपेंडिचर्स पाहिले. आता आपल्याला पाहिजे रेंट रिलेटेड एक्सपेंडिचर. याच्यामध्ये पण सेम नेम असणारे सिमिलर आयटम आपल्याला अकाउंटिंग करत असताना फायनल अकाउंट मध्ये पाहायला मिळतात. तर रेंट काय असतं लक्ष द्या. रेंट एक्सपेन्स इज अ फिक्स्ड ऑपरेटिंग कॉस्ट इनकर्ड बाय टेनंट ऑन प्रॉपर्टी, लँड और लोकेशन फॉर अन ऑफिस, फॅक्टरी और स्टोरेज स्पेस. तर रेंट हे फिक्स्ड ऑपरेटिंग कॉस्ट आहे. तुमच्या बिझनेस मधलं प्रोडक्शन चालू असेल किंवा बंद असेल, तुम्हाला भाडं द्यावंच लागतं. रेंटला मराठीमध्ये काय म्हणतो? भाडं, भाडे. ज्या ठिकाणी एक भाडेकरू टेनंट एखादी प्रॉपर्टी, लँड किंवा लोकेशन ऑक्युपाय करत असतो, यूज करत असतो, आणि ती लँड, प्रॉपर्टी किंवा लोकेशन यूज केल्याबद्दल ते लँडच्या, प्रॉपर्टीच्या ओनरला आपण जे पेमेंट करत असतो, त्या पेमेंटला, त्या एक्सपेंडिचरला रेंट म्हणतो. मग ते रेंट ऑफिसच्या बिल्डिंगचा असेल, प्रॉपर्टीचा असेल, किंवा फॅक्टरीच्या बिल्डिंगचा असेल, किंवा ज्या ठिकाणी आपण गुड्स स्टोअर करण्यासाठी एखादी प्रॉपर्टी रेंट न घेतलेल्या, भाडं न घेतलेल्या, तिथलं रेंट असेल. त्या सर्व गोष्टीला आपण रेंट म्हणून. मग अकाउंटिंग करत असताना अकाउंटिंग मध्ये आपल्याला सिमिलर नेमचे कोणते आयटम असते ते बघायचे. सिंपल रेंट दिलेलं आहे, किंवा आपल्या ट्रायल बॅलन्स मध्ये रेंट, रेट्स अँड टॅक्सेस असा आयटम दिलेला आहे. तर त्या केसमध्ये आपल्याला ते ऑफिस रिलेटेड, ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन रिलेटेड एक्सपेंडिचर कन्सिडर करायचं आहे त्या रेंटला, आणि त्याला आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करायचं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करायचं. नेक्स्ट रेंट आहे ऑफिस रेंट. नावामध्येच आहे, ऑफिसच्या रिलेटेड एक्सपेंडिचर आहे, इनडायरेक्ट एक्सपेंडिचर झाला, त्याला सुद्धा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचं. नेक्स्ट रेंट आहे फॅक्टरी रेंट. नावामध्ये वेअरहाऊस रेंट, सॉरी वेअरहाऊस रेंट. नावामध्ये काय शब्द? वेअरहाऊस. एक लक्षात घ्या, आपल्या बिझनेसमध्ये जे फिनिश गुड्स आहेत, फिनिश गुड्स जे आपण पुढे विकणार आहोत, मग ते एकदा गुड्स प्रोड्यूस झाल्या, प्रोडक्शन झाल्यानंतर त्या फॅक्टरीच्या बाहेर निघाल्या, त्या वेळेपासून जे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट किंवा इतर कॉस्ट लागते, ते सगळे कॉस्टला आपण इनडायरेक्ट कॉस्ट म्हणून क्लासिफाय करत असतो. मग वेअरहाऊस मध्ये आपण प्रोडक्ट, प्रोड्यूस केलेल्या गुड्स, फिनिश गुड्स स्टोअर करतोय, ज्या पुढे विकणार आहेत, आणि त्या गुड्सचा जो एक्सपेंडिचर आहे, स्टोरेजचा खर्च आहे, तो इनडायरेक्ट एक्सपेंडिचर म्हणून क्लासिफाय होईल, आणि त्याला आपल्याला
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचं वेअरहाऊस रेंट. लक्षात घ्या, हे 3 सिमिलर नेमचे आयटम आहेत आणि तिन्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड होते. परंतु जे फॅक्टरी रेंट आहे, म्हणजे फॅक्टरीच्या बिल्डिंगचं जे भाडं देतोय आपण, हे फॅक्टरी रिलेटेड एक्सपेंडिचर आहे, डायरेक्ट एक्सपेंडिचर आहे. त्याला मात्र आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचं. कुठं रेकॉर्ड करायचे? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आज आपण आजच्या लेक्चरमध्ये, या व्हिडिओमध्ये ड्युटी, वेजेस अँड सॅलरी आणि रेंट हे 3 आयटम आपण कव्हर केलेले आहेत. तर या पुढचे जे एक्सपेंडिचर आहेत, डायरेक्ट आहेत की इनडायरेक्ट आहेत, जे सेम नेमचे असतात, ते समजून घेण्यासाठी या पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका, जो आपला उद्या म्हणजे या व्हिडिओच्या नेक्स्ट डेला यूट्यूबला अपलोड होणार आहे. थँक्यू. आपल्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.